श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या सोमवारी 29 जूनला आलेली आहे वटपौर्णिमा. प्रत्येक सुवासिनी महिलेसाठी वटपौर्णिमेचा सण हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खास असा मानला जातो. प्रत्येक सुवासिनी महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेला उपवास करते आणि वडाच्या झाडाची पूजा करते. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी वटपौर्णिमेचा उपवास करून वडाच्या झाडाची पूजा केल्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य हे प्राप्त होतं. उत्तम आरोग्याची प्राप्तीही त्यांच्या पतीला होत असते. तसंच त्या महिलेच्या पतीच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव हा सुद्धा कमी होतो. आणि म्हणूनच आपल्या पतीला दीर्घायुष्य हे प्राप्त व्हावं, त्याचं आरोग्य हे चांगलं राहावं, आपल्या पतीची भरभरून प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक महिला वटपौर्णिमेच्या तिथीला उपवास करते आणि वडाच्या झाडाची पूजासुद्धा करत असते. वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा केला जातो. वटपौर्णिमेच्या सणाला प्रत्येक महिला वडाच्या झाडाची पूजा करताना सजून धजून नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. आणि यावेळी वेगवेगळ्या छान छान रंगाच्या साड्या यासुद्धा महिला नेसत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात. तर यंदा वडाच्या झाडाची पूजा करत असताना कोणत्या शुभ रंगाची साडी ही आपल्याला नेसायची आहे आणि कोणत्या रंगाची साडी ही आपल्याला चुकूनही या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी नेसायची नाही आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ही कोणत्या शुभ मुहूर्तावर करायची आहे, यंदाचा पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्याला कोणता राहू काळ हा टाळायचा आहे, याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण योग्य ती माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुवासिनी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा सण आहे तो म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं, त्याचं आरोग्य हे उत्तम राहावं, यासाठीच प्रत्येक सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या व्रताची पूजा करते आणि उपवाससुद्धा पूर्ण श्रद्धेने करत असते. यंदा वटपौर्णिमेची तिथी ही 29 जूनला सोमवारी पहाटे 3:07 सुरू होत आहे आणि हीच पौर्णिमेची तिथी मंगळवारी 30 तारखेला पहाटे 5:27 संपणार आहे. तर यानुसार 29 जूनला सोमवारी संपूर्ण दिवसभर वटपौर्णिमेची तिथीही असणार आहे. असं असलं तरीसुद्धा आपल्याला 29 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे. या दिवशी जर आपण शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केली तर त्याचं फळ हे आपल्याला शुभ असं प्राप्त होईल आणि म्हणून शुभ मुहूर्तावरच या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. तर यंदाचा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त हा कोणता आहे, तर सूर्योदयानंतर लगेचच तुम्ही पूजाही करू शकतात. सकाळी 6:30 वाजेपासून ते दुपारी 12:30पर्यंत या वेळेत तुम्ही पूजा करू शकतात. या वेळेत ही पूजा करणं अतिशय उत्तम मानलं गेलं आहे. आणि त्यातल्या त्यात अतिशय सर्वोत्तम शुभ मुहूर्त हा 29 जूनला सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 आहे. या अमृत चौघड या काळामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करणं शास्त्रोक्त आणि सर्वोत्तम असं मानलं गेलं आहे. अत्यंत शुभ काळ असा हा मानला गेला आहे. तर या काळामध्ये तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी या शुभ मुहूर्तामध्ये म्हणजे 8:55 ते 10:40 वडाच्या झाडाची पूजा ही करा, कारण या काळामध्ये पूजा करणं हे अत्यंत शुभकारक असं मानलं गेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला या शुभ मुहूर्तावर पूजा करणं शक्य होत असेल तर तुम्ही अवश्य याच शुभ मुहूर्तावर या दिवशी पूजा करा. आणि जर तुम्हाला या काळामध्ये पूजा करणं शक्य होत नसेल तर या अमृत चौघडी या वेळेमध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य होत नसेल तर शुभ चौघडी या वेळेसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. आणि ही शुभ चौघडी या वेळ सकाळी 6:30 ते सकाळी 7:45 असणार आहे. तर या शुभ चौघडी या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात. जर तुम्हाला जॉबला जायचं असेल किंवा इतर काही कारणामुळे तुम्हाला अमृत चौघडी या वेळेमध्ये पूजा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या शुभ चौघडी या वेळेमध्ये सुद्धा पूजा केली तरीही चालेल. त्याचप्रमाणे मध्यान्ह पूजेचा वेळ आहे तो म्हणजे सकाळी 10:40 ते दुपारी 12:25 तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकतात. मी आधी सांगितलेल्या 2 मुहूर्तांपैकी जर तुम्हाला त्या मुहूर्तांमध्ये पूजा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही या मध्यान्ह काळामध्ये सुद्धा पूजा करू शकतात. या दिवशी आपल्याला दुपारपर्यंतच पूजा ही करून घ्यायची आहे. चुकूनही 3-4 वाजता तुम्ही तुमच्या घरातली सर्व कामं आटोपल्यानंतर पूजा करायला दुपारून जाऊ नका.
कारण या पूजेला खूप उशीर हा आपल्याला करायचा नसतो. सकाळी सकाळीच ही पूजा आपल्याला करून घ्यायची असते आणि म्हणूनच तुम्ही ही पूजा फार तर या दिवशी दुपारी 1 वाजेच्या आधी करून घ्या. आणि सांगितलेल्या शुभमुहूर्तावरच जर तुम्हाला पूजा करणं शक्य होत असेल तर अतिशय उत्तम. हे जे काही तुम्हाला मी शुभमुहूर्त सांगितलेले आहे तर ते शुभमुहूर्त मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे. तर तिथे बघूनसुद्धा तुम्ही त्या वेळेनुसार तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्या वेळेमध्ये पूजा करू शकतात. पण या दिवशी आपल्याला दुपारी 12:30 ते 1 पर्यंतच पूजा ही करून घ्यायची आहे आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते 12:30-1 पर्यंतच पूजा ही अवश्य करा. शुभमुहूर्तावर आपण जे काही शुभ कार्य करत असतो तर त्याचं फळ आपल्याला शुभच असं प्राप्त होत असतं आणि म्हणून मी सांगितलेल्या या शुभमुहूर्तांपैकी तुम्हाला जमेल त्या शुभमुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा या दिवशी अवश्य करा. म्हणजे तुम्हाला या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे शुभच प्राप्त होईल. तुमच्याकडे जर पूजेसाठी शुभमुहूर्त हा बघितला जात असेल तर तुम्ही या शुभमुहूर्तामध्ये पूजा करून घ्या आणि जर तुमच्याकडे पूजेसाठी शुभमुहूर्त हा जर पाळला जात नसेल तर या दिवशी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथीही असणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे शुभमुहूर्त हा बघितला जात नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये वडाच्या झाडाची पूजा केली तरीही चालेल. पण ज्यांच्याकडे शुभमुहूर्त हा बघितला जात असेल तर त्यांनी सांगितलेल्या शुभमुहूर्तांपैकीच एका शुभमुहूर्तावर आपल्या वेळेनुसार वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला राहू काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा ही चुकूनही करायची नाही आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्य हे करण्यासाठी राहू काळ हा वर्ज्य मानला जातो. राहू काळामध्ये केलेली कुठलीही पूजा ही स्वीकारली जात नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी राहू काळ हा सुद्धा पाळायचा आहे. राहू काळामध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा ही चुकूनही करायची नाही आहे. तर 29 जूनला सोमवारी राहू काळ हा सकाळी 7:30 सुरू होत आहे. तर हा राहू काळ 9 वाजेपर्यंत सकाळी असणार आहे. म्हणजे आपल्याला या दिवशी सकाळी 7:30 वाजेपासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत वडाच्या झाडाची पूजा ही या राहू काळामध्ये या 1.5 तासाच्या काळामध्ये चुकूनही करायची नाही आहे. हा राहू काळ सोडूनच आपल्याला पूजाही करायची आहे. या काळामध्ये आपल्याला पूजासुद्धा करायची नाही आहे आणि पूजेचा संकल्प हा सुद्धा करायचा नाही आहे. राहू काळामध्ये शुभ कार्य करणं हे वर्ज्य मानलं गेलं आहे आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणं हे सुद्धा शुभ कार्य आहे आणि म्हणून आपल्याला या राहू काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा ही चुकूनही करायची नाही आहे. वटपौर्णिमेच्या सणाला रंगाला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे आणि शास्त्रानुसार वटपौर्णिमेच्या सणाला जे शुभ रंग हे सांगितले गेलेले असतात तर त्याच शुभ रंगाच्या साड्या या आपल्याला नेसायच्या असतात. तर यंदा वटपौर्णिमेच्या सणाला हे 5 रंग अत्यंत शुभ रंग असे सांगितले गेले आहेत. तर हे 5 शुभ रंग कोणते आहेत, कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या या आपल्याला या दिवशी नेसायच्या आहेत याबद्दलच आपण आता जाणून घेऊया. तर यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा सौभाग्याचे, निसर्गाचे आणि समृद्धीचे प्रतीक असतो आणि म्हणून तुम्ही या दिवशी वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडीही नेसू शकतात. तसंच पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. या दिवशी लाल रंगाची साडी नेसल्याने आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि पती-पत्नींमधील प्रेम हे सुद्धा अधिक घट्ट होतं आणि म्हणून तुम्ही या दिवशी लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा. पिवळा रंग हा अतिशय शुभ आणि पवित्र असा रंग मानला जातो. हा रंग भगवान विष्णू आणि गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने आपलं भाग्य हे जास्त बलवान होत असतं आणि म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची साडीही नेसू शकतात. त्याचप्रमाणे पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे केशरी किंवा नारंगी. हा रंग अग्निपवित्रतेचे प्रतीक आहे. तसंच हा रंग उत्साह, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग नकारात्मक ऊर्जा दूर करून आपला आत्मविश्वास हा वाढवत असतो. तर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. आपला पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, सौम्यता आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग वैवाहिक जीवनामध्ये गोडवा आणि समज वाढवत असतो आणि म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. तर याप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा, लाल, पिवळा, नारंगी आणि गुलाबी या 5 शुभ रंगांची साडीही नेसू शकतात. कारण यंदा हे 5 शुभ रंग आहेत आणि म्हणूनच या 5 शुभ रंगांपैकी तुमच्याकडे जी साडी असेल, ज्या रंगाची साडी असेल तर तीच साडी तुम्ही या वटपौर्णिमेच्या सणाला अवश्य नेसा. त्याचप्रमाणे असे काही रंग आहेत की जे आपल्याला या दिवशी चुकूनही वापरायचे नाही आहेत. अशा 3 रंगांच्या साड्या आपल्याला या वटपौर्णिमेच्या सणाला चुकूनही नेसायच्या नाही आहेत. तर यामध्ये आपल्याला काळा, पांढरा
आणि डार्क निळा हा रंग या दिवशी चुकूनही वापरायचा नाही आहे. या रंगाच्या साड्या आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायच्या नाही आहेत. काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि पांढरा रंग हा जरी शांततेचं प्रतीक असला तरीसुद्धा आपण वटपौर्णिमेची पूजा ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो. ही पूजा सुवासिनींसाठी असते आणि म्हणून या दिवशी महिलांनी पूजा करताना पांढऱ्या रंगाची साडी नेसणं हे अशुभ मानलं गेलं आहे. सौभाग्यकारक असा हा वटपौर्णिमेचा सण आहे आणि या सणाला आपल्याला पांढरा रंग हा टाळायचा आहे. आणि तसंच निळा, डार्क निळा किंवा फेंट निळा हा रंगसुद्धा नकारात्मक ऊर्जाही आकर्षित करत असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे निळ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायची नाही आहे. पांढरा, काळा आणि निळा हा रंग आपल्याला या दिवशी चुकूनही वापरायचा नाही आहे. मग यामध्ये साडीसुद्धा आपल्याला या रंगाची नेसायची नाही आहे. तसंच ब्लाऊजसुद्धा या रंगाचं घालायचं नाही आहे आणि बांगडीसुद्धा आपल्याला या रंगाची चुकूनही या दिवशी घालायची नाही आहे. मेकअप करत असताना या दिवशी तुम्ही या रंगाचा वापर करू नका आणि या रंगाची टिकलीसुद्धा चुकूनही या दिवशी लावू नका. तर याप्रमाणे आपल्याला पांढरा, काळा आणि निळा हे रंग या दिवशी टाळायचे आहेत. या रंगाच्या साड्या आपल्याला या दिवशी चुकूनही नेसायच्या नाही आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठलेही दुष्परिणाम हे भोगावे लागणार नाहीत. तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणता राहुकाळ आपल्याला हा टाळायचा आहे आणि तसंच कोणत्या शुभ रंगाची साडी आपल्याला या दिवशी नेसायची आहेत आणि कोणते 3 रंग हे आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीही दिली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.